नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2026 अंतर्गत आयोजित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या नोंदणी आणि आयोजनाबाबत. तर हे पत्र सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक आणि प्रशासनाधिकारी नपा मनपा यांच्यासाठी आहे. या संदर्भात एक संदर्भीय पत्र आहे NCERTचं, माननीय प्राध्यापक गौरी श्रीवास्तव, अधिष्ठाता विभाग प्रमुख यांचं. आणि दुसरा संदर्भ आहे राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2026च्या मार्गदर्शक सूचना. तर या दोन्ही संदर्भानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2026 अंतर्गत ऑनलाईन प्रश्नमंजुषेचं आयोजन दिनांक 15 ते 18 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. आणि 21 जून 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने सर्व शाळांनी योगविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करावे यासाठी या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. तर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही सर्व शाळा आहेत त्या शाळांनी ऑनलाईन प्रश्नमंजुषेच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असावा यासाठी प्रयत्न करावा. म्हणजे ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग व्हावा यासाठी दिनांक 15 ते 18 जून 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2026 या स्पर्धेमध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आपण नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी NYO पोर्टलवर पुढील लिंकद्वारे करावी. लिंक देण्यात आलेली आहे आणि या लिंकवर सदर नोंदणी करणे अपेक्षित आहे. ती नोंदणी केल्यानंतरच त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी घेता येणार आहे. राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2026च्या मार्गदर्शक तत्वानुसार ऑनलाईन प्रश्नमंजुषेत जे सहभागी विद्यार्थी असतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. म्हणजे ज्याने सहभाग घेतलेला आहे त्याला प्रमाणपत्र ऑटोमॅटिकली ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तर स्पर्धेचे काही टप्पे दिलेले आहेत. त्या टप्प्यानुसार ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये टप्पे आहेत. त्या टप्प्यानुसार जे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवतील अशा विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र NCERTकडून देण्यात येणार आहे. शाळा स्तरावर पुढील सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यासोबतच शाळा स्तरावर काही उपक्रम आयोजित करण्यासंदर्भात सांगितले आहे योग दिनाच्या निमित्ताने. त्यामुळे खास करून चित्रकला असेल, पोस्टर तयार करणे, घोषवाक्य लेखन, कविता लेखन आणि निबंध लेखन या स्पर्धा योग दिनाच्या निमित्ताने करणे अपेक्षित आहे आणि या स्पर्धा घ्याव्या लागणार आहेत. योग ऑलिम्पियाडच्या योजनेविषयी सविस्तर माहिती व नोडल अधिकाऱ्यांचा NCERT संपर्क क्रमांक, मार्गदर्शक तत्त्वे, वेळापत्रक आणि इतर महत्त्वाच्या सूचना या www.nyoncert.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. म्हणून ज्यांना काही अडचण असेल त्यांनी या वेबसाईटवर जाऊन संपर्क करणं अपेक्षित आहे, वेळापत्रक पाहणं अपेक्षित आहे. तरी सदर राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2026 आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. असे महत्त्वपूर्ण पत्र माननीय सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं आहे. तर सर्व शाळांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी या स्पर्धेत कसे सहभागी होतील यासाठी नोंदणी करा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.